नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप रव्यापासून खूपच कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी पहा, इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. तर हा रवा एका बाउलमध्ये मी काढून घेतला. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे घेतला आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. यानंतर इथे आलं आणि लसूण किसून घेतलं. अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्या. यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची. यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पूड घातली. यानंतर पाव चमचा गरम मसाला घातला. खूपच कमी गरम मसाला घालायचा इथे. यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घातलं. यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे लाल तिखट घालताना तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा. यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं. आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर तांदळाचं पीठ इथे आपण बाइंडिंगसाठी घालतो आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ, बेसन घालू शकता किंवा मैदासुद्धा घालू शकता. तर आता तांदळाचं पीठ घातल्यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही इथे मी घातलं आहे. यामुळे चव खूप छान येते आणि आतपर्यंत रेसिपी छान सॉफ्ट होते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. रवा, दही आणि पीठ सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण पाणी घालू गरजेप्रमाणे. तर इथे पहा, हे मी सगळं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. तर हे आपल्याला घट्टच हवं आहे. पहा, मी हे मिक्स करून घेतलं असं. आता यामध्ये रवा आहे म्हणून आपण रवा फुलण्यासाठी हे कमीत कमी 15 मिनटं असं झाकून ठेवूया. पहा, 15 मिनटं झालेत आणि हे पीठ आता रवा मस्त फुलला आहे आणि हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. तर पहा, लागलं तर आपण यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालूया. हे घट्ट वाटते मला, तर इथे आणखी थोडंसं पाणी मी घातलं आहे आणि मिक्स करून घेतलं. तर हे आता पीठ आपलं तयार आहे. तर याचे आपण पकोडे बनवणार आहोत. इनो, सोडा असं काही यामध्ये आपण घालणार नाही आहोत. तर इथे हे पकोडे मस्त खमंग होण्यासाठी आपण एक फोडणी घालूया. तर यासाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे. तर या फोडणीमुळे हे पकोडे खूपच मस्त खमंग असे लागतात. तर आता ही फोडणी यामध्ये मिक्स करून घेऊया. आता याचे पण पकोडे बनवूया. तर यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं, मगच पकोडे सोडायचे. तेल गरम नसेल तर पकोडे जास्त तेल ओढून घेतील आणि तेलकट होतील. तर असे मी घालून घेतलेत पकोडे. गॅसची फ्लेम मीडियम करून हे पकोडे आता आपण फ्राय करून घेऊया. मस्त कुरकुरीत होतात हे पकोडे. यामध्ये रवा आहे त्यामुळे खूपच क्रिस्पी होतात. तर थंडीमध्ये आपल्याला सतत काहीतरी असं कुरकुरीत खावंसं वाटतं, तर तुम्ही झटपट हे पकोडे बनवू शकता. तर पहा, मध्ये मध्ये असं हलवत हे पकोडे मस्त ब्राऊन करून घ्यायचे. अगदी झटपट हे पकोडे तयार होतात. पहा, मस्त रंग आला आहे, ब्राऊन झालेत. तर आपण काढून घेऊया, याच्यातलं तेल निथळून घेऊया. पाहू शकता किती मस्त दिसतात हे पकोडे. तर हे काढून घेतलेत मी आणि उरलेले सुद्धा पकोडे आपण असेच फ्राय करून घेऊया. तर हे पकोडे मी आता इथे सॉसबरोबर सर्व केलेत. तुम्ही कोथिंबीरीच्या हिरव्या चटणीबरोबर सुद्धा हे सर्व करू शकता. अगदी झटपट होणारे आणि कुरकुरीत असे हे
पकोडे नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते. वरून मस्त क्रिस्पी आणि यामध्ये आपण दही घातलं आहे, त्यामुळे आतून हे पकोडे सॉफ्ट होतात. पाहू शकता. तर अगदी झटपट होणारे हे पकोडे, घरी असलेल्या साहित्यामध्ये होणारे पकोडे तुम्ही नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.